महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। JNPA येथे विवेकी विचारांचा जागर आणि भीमस्वरांचा जयघोष। SC/ST एम्प्लॉईज असोसिएशनतर्फे महामानवास अभिवादन। जवाहरलाल नेहरू पतन प्राधिकरण आणि SC/ST एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रनिर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 135वा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। मंगळवार दिनांक 14 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता JNPA टाउनशिपमधील बहुउद्देशीय सभागृहात हा सोहळा संपन्न झाला। सकाळी पाहुण्यांच्या आगमनानंतर सामूहिक बुद्धवंदनेने कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात झाली। याप्रसंगी प्रबोधन कला मंचच्या शीतल भंडारे यांनी सादर केलेल्या विवेकी विचारांचा जागर या शाहिरी जलशाने उपस्थितांची मने जिंकली। या कार्यक्रमाला न्हावाशावा पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे आणि त्यांच्या पोलीस सहकारी टीमने विशेष उपस्थिती लावून अभिवादन केले। तसेच JNPAचे प्रमुख कामगार विश्वस्त दिनेश पाटील, रवींद्र पाटील, माजी कामगार विश्वस्त भूषण पाटील, सुरेश पाटील, इतर प्रमुख मान्यवरांमध्ये व्याख्याते DK सोनावणे साहेब, विधितज्ञ, रिटायर्ड जज, ॲडव्होकेट जयप्रकाश सावंत आणि ॲडव्होकेट डॉक्टर प्रियांका लोके यांची प्रमुख उपस्थिती लाभली। मान्यवरांनी आपल्या मनोगतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदानावर प्रकाश टाकला। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। यामध्ये अध्यक्ष देवानंद पवार, सचिव संदीप कांबळे, खजिनदार राजेश सोनकुसरे, उपाध्यक्ष सदानंद कोळी, सहसचिव विनोय पवार, सहखजिनदार धनंजय धकिते, समिती सदस्य शिशिर बनसोडे, जयश्री पाठारे, माधुरी मोहोकर, प्रमोद पवार, सुभाष ठाकूर, निवास कांबळे, अरुण बोकडे, सुनील जाधव, पंडित चव्हाण, प्रकाश कांबळे, अतुल नामे व असोसिएशनचे सर्व सभासद आणि कार्यकर्ते यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले। या सोहळ्यासाठी SC/ST एम्प्लॉईज असोसिएशनचे सदस्य, त्यांचे कुटुंबीय, JNPA कर्मचारी आणि न्हावाशावा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, JNPA उरण। तुमचे कानं वैरे झालेले आहे। अहो, ज्या घटनेचा तुम्ही उल्लेख करता त्या घटनेच्या आज काय आहे हे कोणी बोलतं आहे का? आमचा तर असा प्रयत्न असतो नेहमी की या घटनेच्या आज नक्की काय आहे संपूर्ण सांगणं शक्य नाही, परंतु एखादा पिस्टेस सांगावा की ज्यामुळे आमच्या विद्यार्थी मुलांना, आमच्या तरुण मुलांना काहीतरी पुढे करता येईल, बोलता येईल असा प्रयत्न आपण केला।